हरिओम. 11 जूनला बापूंनी जगी जास कोणी नाही त्यास देव आहे ह्या विषयावर आपल्याला एक कथा सांगितली आणि त्यावरून मला माझा एक अनुभव शेअर करावासा वाटला. आता हा अनुभव थोडासा मोठा आहे आणि म्हणून मी तो वेगळ्या वेगळ्या पार्ट्समध्ये रिलीज करेन, कारण इंस्टाग्रामला रीलच्या टायमिंगची लिमिट असते. पण हा अख्खा एकसलग अनुभव हा मी यूट्यूबवर माझ्या चॅनलवर रिलीज करेन आणि त्याची लिंक याच्या कमेंट्समध्ये देईन. 2015मध्ये बापूंच्या कृपेने माझी आमच्या कंपनीच्या CSR ॲक्टिव्हिटीसाठी निवड झाली होती. आता आमच्या कंपनीची CSR ॲक्टिव्हिटी ही अशी असते की ज्याच्यात वेगळ्या वेगळ्या 8 ते 10 देशातून व्हॉलंटियर्स निवडले जातात आणि मग त्यांना एका अजूनच अगदी वेगळ्या देशात पाठवून तिथल्या संस्थेबरोबर काम करायचं असतं. भारतातून माझी निवड झाली होती आणि आम्हाला सगळ्यांना अर्जेंटिनामध्ये जाऊन तिथल्या एका NGO बरोबर काम करायचं होतं. तब्बल 51 तासाचा प्रवास आणि टोटल 60 किलोचं सामान बरोबर घेऊन मी रात्री साधारण 1च्या सुमारास अर्जेंटिनाला पोचले. अर्जेंटिनामध्ये अगदी एअरपोर्टवर सुद्धा इंग्लिश बोलणारी अगदी दुर्मिळ माणसं होती. म्हणजे काहीच ऑफिसर्सना येत होतं, पण नॉर्मल ट्रॉलीवाल्याला किंवा फॉरेन एक्सचेंज जिथे आपण करतो त्या ठिकाणी सुद्धा इंग्लिश येणारी लोकं नव्हती. अशा परिस्थितीत मी करन्सी एक्सचेंज करायला गेले. तिकडे गेल्यावर समजलं की तो ऑफिसरच जाग्यावर नाही आहे. मग त्यांना माझं कळेना, मला त्यांचं कळेना, असं करत करत अर्धा तास गेला. तो माणूस आल्यावर $100च्या नोटेसाठी त्यांनी मला अर्जेंटिनातल्या फाटक्या नोटा दिल्या आणि मी इतकी घाबरले. मी त्याला सांगितलं, आय कॅनॉट ॲक्सेप्ट दिस करन्सी. पण खूप वेळ बोलल्यावर किंवा खूप वेळ रादर खाणाखुणा केल्यावर मला समजलं की अर्जेंटिनामध्ये सगळेच फाटक्या नोटाच वापरतात अँड दॅट्स हाऊ दे ट्रान्झॅक्ट. त्यानंतर मी बाहेर पडले. आता खरं म्हणजे पिक्चरमध्ये दाखवतात ना तसं माझ्या नावाची पाटी घेऊन बाहेर कोणीतरी मला रिसीव करायला येणं एक्सपेक्टेड होतं. म्हणून मी बाहेर गेले आणि शोधाशोध करायला लागले. पण माझ्या नावाची पाटी मला कुठेच दिसेना. बरं, तोपर्यंत सिम कार्ड घेतलेलं नसल्यामुळे मला डायरेक्टली त्या माणसाला कॉलही करता येईना. त्याचा नंबर व्हॉट्सअपवर नव्हता. मग काय करायचं? अशा ह्याच्यात देवाचं नाव घेणं अखंडपणे सुरू होतं आणि मग आयडिया आली. मी माझ्याच इंडियातल्या कॉर्डिनेटरशी व्हॉट्सअपवर बोलले. तर तो म्हणला की तो माणूस ग्रे सूटमध्ये बाहेर उभाच आहे आणि तो ऑलरेडी पोचलेला आहे. 2 मिनटं हुश्य वाटलं आणि पुढे गेले. पण पुढे बघते तर काय, सगळ्याच लोकांनी ग्रे सूट घातलेला होता. त्यामुळे पुन्हा एकदा पंचायत आली की ह्यातल्या नक्की आपल्याला रिसीव करायला आलेला कोण आहे. मग बराच वेळ पुन्हा उलटसुलट फोनाफोनी झाल्यावर कळलं की मी ज्या कंपनीसाठी तिथे काम करायला गेले होते त्या कंपनीच्या नावाची पाटी घेऊन तो उभा होता. फायनली तो भेटला. त्यांनी एका ब्लॅक सेदानमध्ये बसवून दिलं आणि सांगितलं की ही कॅब तुम्हाला तुमचं जे हॉटेल बुक्ड आहे ना तिथे नेऊन सोडवेल. आता आमचं काम ॲक्च्युली होतं कोर्डोबा ह्या गावी आणि मी उतरले होते ब्युनॉस एरिसला. ब्युनॉस एरिसला रात्रभराचा स्टे करून सकाळी 7ला माझी पुन्हा एकदा फ्लाईट होती. त्या टॅक्सीत बसले तर ती टॅक्सी कम्प्लिटली ब्लॅक ग्लासवाली आणि टॅक्सीवाल्याला म्हटलं साधारण किती वेळ लागेल, तर तो म्हणला 45 मिनटं ते 1 तास. पुन्हा प्रचंड घाबरले, कारण ह्या सगळ्या गडबडीत रात्रीचे आता 1:45 वाजलेले होते. तर हातात अंगारा होता आणि देवाचा बापूंचा धावा सुरू होता. 2:30ला एक हॉटेलला पोचल्यावर मला साधारणतः आज सगळं कसं घडतं आहे याचा अंदाज आल्यामुळे मी टॅक्सीवाल्याला थांबवून ठेवलं आणि त्याला म्हटलं की मला जोपर्यंत चेक इन करून देत नाही तोपर्यंत तू इथनं जाऊ नकोस. चेक इन करायला गेले तर पुन्हा तोच प्रकार. डेस्कवरच्या माणसाला इंग्लिश येईना, तो स्पॅनिश बोलतो आहे, मी इंग्लिश बोलते आहे आणि तो म्हणला की तुमच्या नावाचं बुकिंगच नाही आहे. आता कंपनीने बुकिंग केलेलं होतं आणि माझ्याकडे त्या बुकिंगची रिसिटही होती, त्या बुकिंगचं प्रिंटआउट होतं. डिस्पाईट ऑफ दॅट त्याला काही ते सिस्टीममध्ये सापडेना. मग मी माझ्या ब्राझीलच्या कॉर्डिनेटरला फोन केला आणि तिला व्हॉट्सअप केला. देवाची कृपा एवढीच की तिने फोन उचलला, कारण तिच्यासाठीही ती रात्रच होती आणि तिने मला सांगितलं की तुम्ही आत्ता नवीन बुकिंग करा आणि तसंच राहा. यू स्टे देअर विथ द न्यू बुकिंग अँड वी विल सॉर्ट दिस थिंग इन द मॉर्निंग. अशा सगळ्या ह्याच्यात कशीबशी मी इंटरमिटंटली ब्युनॉस एरिसला रूमवर पोचले.
दुसऱ्या दिवशी सकाळी 7ला उठले आणि मनाशी निश्चय केला की आजपासून सगळं हे चांगलं आणि चांगलंच होणार आहे. कारण तो दिवस होता रामनवमीचा आणि अख्ख्या विमानाच्या प्रवासात आपलं शुभंकरा नवरात्र चालू असल्यामुळे मातृवात्सल्य विंदानमचं पठण सुरू होतं आणि म्हणूनच अनेक जरी संकटं आली तरीसुद्धा मी फायनली ब्युनॉस एरिस आणि त्यानंतर कोर्डोबाला जाऊन पोचले. अर्थात तिथे पोचल्यावर नवीन संकटांची मालिका होती जी मी पुढच्या भागात नक्की शेअर करीन. आता मी कोर्डोबाच्या इथे पोचले आणि आमचं काम जी NGO होती ती ग्रासरूट लेवल च्या अनदर 70 NGOज बरोबर काम करायची आणि त्या इव्हेंच्युअली सोया फील्ड्समध्ये ज्या बायका काम करतात ना तर त्या बायकांच्या घरासाठी त्यांच्या मुलांच्या शिक्षणांसाठी अशी ती लोकं काम करायची. आम्ही त्यांचं ओव्हरऑल कम्युनिकेशन पोर्टफोलिओ हा कसा इम्प्रूव्ह होईल आणि त्यांचा सोशल मीडिया प्रेझेन्स किंवा त्यांचा ऑनलाईन प्रेझेन्स कसा वाढेल आणि त्यायोगे त्यांना जास्तीत जास्त डोनेशन्स कशी मिळतील यासाठी काम करत होतो. तर ह्या निमित्त आम्हाला ज्या ॲक्च्युली बायका फील्ड्समध्ये काम करतात म्हणजे तिथे सोयाबीनची फील्ड्स आहेत आणि सोयाबीनच्या फील्ड्समध्ये काम केल्यामुळे त्यांच्या शरीरावर अनेक वेगळे परिणाम होतात. तर त्यांचे ते प्रॉब्लेम्स काय आहेत ह्याच्यासाठी आम्ही ॲक्च्युली फील्डमध्ये सुद्धा गेलो होतो. तर काम छान झालं. जाताना आम्ही सगळे व्यवस्थित एकत्र गेलो. पण मी पहिल्या भागात सांगितलं तसं की माझ्याबरोबर ना इंडियन म्हणाल तर मी एकटीच होते पूर्णपणे. माझ्याबरोबर नेदरलँड्स, डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, USA, जपान, तैवान अशा वेगळ्या देशातली वेगळी लोकं होती आणि आमचं काम झाल्यावर एक शॉर्ट ट्रिप सगळ्यांनी करायची ठरवली आणि तिथे गेल्यावर ना प्रत्येकजण आम्ही माउंटन बायकिंग करतो किंवा आम्ही अजून काहीतरी भयंकर वेगळं ॲडव्हेंचरस करतो ज्याचा मी विचारही करू शकत नव्हते त्या पॉईंटला. अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सगळी माणसं जायला लागली आणि त्या अगदी वेगळ्या ठिकाणी मी पूर्णपणे एकटी होते आणि युजली मला एवढ्या एकटेपणाची भीतीही वाटली नसती. पण आम्ही ना एका वेगळ्या असं आताच जंगलात गेलो होतो आणि त्यानंतरच्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज ह्या होत्या. म्हणून आय वॉज बिट स्केप्टिकल की माझ्याबरोबर अरे कोणीच नाही आहे आणि हे सगळेजणं एकत्र जाणार आहेत. तर थोडा फोमो म्हणा, थोडं वाईट म्हणा असं सगळंच वाटत होतं. पण त्याही वेळेला पुन्हा एकदा जसं बापूंनी सांगितलं की जगी ज्याचं कोणी नाही त्याचं देव आहे. तर त्यातलीच एक जी जॅपनीज कलीग होती माझी तर ती म्हणली की नाही मी हिच्याबरोबर थांबते आणि आम्ही माउंट बायकिंग नाही पण आम्ही ATV राईड घेऊ. कारण ओव्हरऑल ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजमध्ये मला पण इंटरेस्ट होता पण माउंट बायकिंग म्हणजे कुठला तरी हातपाय तोडून घ्यायचा, फ्रॅक्चर करून घ्यायचं ह्या सगळ्याची खूप भीती वाटत होती. मुळातच घरापासून खूप लांब होते मी आणि मूळ आमचं काम वेगळं होतं, उद्देश वेगळा होता. ते सोडून असं काहीतरी करायचं आणि त्यातनं काही झालं तर काय होईल या भीतीपोटी मला त्या प्रकारचं ॲडव्हेंचर करायचं नव्हतं. पण तेव्हाही मला बापूंच्या कृपेने माझ्या एका जॅपनीज कलिगनी साथ दिली आणि मला एकटं राहायला लागलं नाही. आम्हाला तिथे महिनाभराचं काम होतं आणि ते महिनाभराचं काम झाल्यावर ना सगळ्यात शेवटी आम्ही नक्की काय काम केलं आणि त्या कामाचा प्रोग्रेस काय झाला, क्वांटिटेटिव्ह बेनिफिट काय झाला किंवा तिथल्या ॲक्च्युली ऑर्गनायझेशनला या सगळ्यामुळे कसा फरक पडेल याचा आम्हाला एक प्रेझेंटेशन द्यायचं असतं शेवटच्या दिवशी. तर त्यावेळेला मला स्वतःला अनुभवायला आलेली गोष्ट म्हणजे आपण US, UK ह्या लोकांबरोबर जेव्हा ते क्लायंट आणि आपण व्हेंडर म्हणून काम करतो तेव्हा त्यांचा ॲटिट्यूड खूप वेगळा असतो, आपलाही ॲटिट्यूड खूप वेगळा असतो. आपण त्यांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतो. बट वेन यू शेअर अ टेबल विथ देम ॲज अ इक्वल इट इज कम्प्लिटली डिफरंट. त्यांना असं वाटतं की अरे ह्या लोकांना जमणारच नाही प्रेझेंटेशन. इट इज ओके, ते टेक्निकल काम करतील, बॅकएंडला काम करतील अँड फायनल वेन इट कम्स टू द डे वी विल बी गोईंग टू शोकेस. तो फायनल डे हा खूप महत्त्वाचा असतो. तिथे प्रेस येते आणि आपल्या कंपनीलाही तो रिपोर्ट जातो फायनली की तुम्ही नक्की काय काम केलं. तर अशा वेळेला ना मला असं सांगण्यात आलं की नाही तू नको प्रेझेंट करू, आम्हीच फक्त प्रेझेंट करू. तर मला ते खूप वाईट लागलं. मला असं झालं अरे आपण महिनाभर काम एकत्र केलं, तुमच्या बरोबरीने काम केलं मी
आणि फक्त प्रेझेंटेशनच्या वेळेला तुम्ही मला चक्क सांगताय की तू नको करू. आणि ह्या ना ओव्हरऑल याच्यात आपला कॉन्फिडन्स, आपला मॉरलही खूप डाऊन होतं तिथे. कारण हळूहळू ना असं ते एकटं पडायला होतं. मला तर ना दरवेळेला ते जे एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, तेच गाणं महिनाभर आठवायचं. बऱ्यापैकी रडू यायचं. पण शेवटच्या दिवशी आय वॉज लाईक नाही आहे की मी इथे जे माझं काम करायला आले आहे ते मी काम माझं पूर्ण करणार आणि ते मी छानच करणार. तर त्यापासून शिवगंगा गौरी मातेला साथ घातली आणि मातेला म्हटलं, आदी माते मला खरंच शक्ती दे, मला सामर्थ्यही दे हे करण्याचं आणि मला माझं काम हे उत्तम करता येऊ दे, मला प्रेझेंटेशन इथे सुंदर करता येऊ दे. आणि त्यासाठी शिवगंगा गौरी मातेचं गदा स्तोत्र मी म्हणेन असं मी तिला प्रार्थना केली. तर शेवटचा दिवस आला आणि मी पूर्ण इंडियन अटायरमध्ये मी साडी नेसले आणि साडी नेसून त्या ठिकाणी मी अतिशय उत्तम असं प्रेझेंटेशन देऊ शकले. जे काम आम्ही केलं होतं ते मला सुंदरपणे सांगता आलं आणि सगळ्यांच्या बरोबरीने सांगता आलं. आणि हे केवळ आणि केवळ शिवगंगा गौरी मातेच्या कृपेमुळे झालं. म्हणजे जिथे मी अगदी एकटी पडले होते, जिथे मला भीती वाटत होती, आपण कुठेतरी कमी आहोत असं वाटत होतं, अशा वेळेला माझा कॉन्फिडन्स बूस्ट झाला आणि फायनली मला सुंदररित्या तिथे प्रेझेंट करता आलं. तर खरंच आहे की जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. मी खूप अंबज्ञ आहे बापूराया. हरिओम श्रीराम अंबज्ञ.